नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की आता इंद्रनीलला इतकं त्या बायकांनी चपलाने मारलेलं असतं, इतकं मारलेलं असतं की थोडक्यात इंद्रनीलची काय लायकी त्या बायकांनी दाखवून दिलेलं असतं. आता मात्र चपलांचा हार बनवून आणलेला असतो त्याचं अभिनंदन करण्यासाठी आणि इंद्रनीलला आता चपलाचा हार घालणार असतात. आणि मागे पुढे अजिबात काही विचार करत नाही आणि डायरेक्ट जाऊन इंद्रनीलला चपलाचा हार घालून टाकते. कारण तिच्या नंदेला एवढा त्रास दिलाय, एवढं टॉर्चर केलंय, मग त्याला तरी कशाला सोडायचं. डायरेक्ट त्याला चपलाचा हार घातलेला असतो आपल्या श्रावणीनं. इंद्रनीलची आई म्हणते, श्रावणी अगं तू काय करायली, तुला कळतंय का? श्रावणी म्हणते, जशाच तसे. का तुमच्या बरोबर आलंय, तुम्हाला कळतंय काय करायली. आणि तुम्ही जेव्हा सानिका सोबत करत होता, सानिकाच्या इज्जतीची खेळला, सानिकाचे अगदी सगळ्या पालापाचोळ्यासारखी इज्जत तिची रस्त्यावर मांडली. सानिकाचा कुणीच विचार केला नाही, तिला काय वाटतंय काय नाही. डायरेक्ट तिच्या पोटातल्या बाळाचा बाप नाही म्हणून हा सगळ्यांना तोंड वर करून सांगतो, तेव्हा लाज वाटली नाही. त्याची पण इज्जत निघू द्या की, त्याचे पण ढिंडोडे निघू द्या की, त्याला कळेल की एखाद्या स्त्रीच्या इज्जतीशी खेळल्याने, इब्रतीशी खेळल्याने काय परिणाम होतात किंवा तिची इज्जत इब्रत किती किमतीची आहे. इंद्रनीलला सुद्धा कळू द्या ना. त्यामुळे अगदी जशाच तशी वागलीये मी, अजिबात तुम्ही त्रास करून घेऊ नका. आणि हो बायकांनो, हा खरा गुन्हेगार आहे, याच्याबरोबर काय करता येईल ते करा आणि याला याची लायकी दाखवून द्या. आता चांगलं चिघळलेलं असतं. श्रावणीने खरंच लायकी दाखवलेली असती इंद्रनीलची. आता फक्त स्वीटीची लायकी दाखवायची एवढं बाकी असतं. तोडवलेला असतो, इतका तोडवलेला असतो इंद्रनील, इतका तोडवलेला असतो, जितका त्याने माज केलेला असतो, जितकं त्याने सानिकाला टॉर्चर केलेलं असतं, सगळी जिरवलेली असते बायकांनी. इन्स्पेक्टर आलेले असतात, मागे व्हा मागे व्हा मागे व्हा. श्रावणी म्हणते, इन्स्पेक्टर साहेब हाच खरा गुन्हेगार आहे, याला अटक करा. मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, लग्नाचं आमिष दाखवलं आणि नंतर फायदा घेतला आणि तिला वाईट अवस्थेत सोडून दिलंय. अटक करा याला आणि योग्य ती शिक्षा झाली पाहिजे याला. आलेला असतो तो म्हणतो, याला अरेस्ट करू शकत नाहीये. आता श्रावणीला कळतं की वरून काहीतरी जॅक लावलं असेल म्हणूनच याला अरेस्ट करू शकत नाही. प्रॉपर कंप्लेंट असल्याशिवाय कसं अरेस्ट करणार आहोत? प्रॉपर कंप्लेंट द्या, आम्ही लगेच त्याला अरेस्ट करू. आता विचार करायला लागलेली असते की हे काय चाललंय, प्रॉपर कंप्लेंट असल्याशिवाय अटक करणार नाही इंद्रनीलला. इकडे आता स्वीटीचा अगदी तरफडा व्हायला लागलेला असतो. ती अलकनंदाच्या मागे मागे फिरत असते. मॅडम कसला विचार करायला लागलाय? अहो एवढं टेन्शनचं काम आहे आणि तुमचं काय चाललंय मॅडम? अहो बोला तरी. बातमीवाल्याला आत्ताच्या आत्ता फोन लावा आणि त्याला हे कुणी करायला लावलं त्याचा तपास लावा. असं माझ्या भावाच्या विरोधात बातमी छापली आहे, सांगा बरं तुम्ही. आता स्वीटीला कसं तरी व्हायला लागलेलं असतं. तिच्या भावावर जेव्हा येतं तेव्हा, आणि इतके दिवस त्या बिचाऱ्या सानिकाचे धिंडोडे काढले तेव्हा काहीच वाटत नसतं. अलकनंदा म्हणते, जरा शांत बसतीस का? मी फोन लावतीये ना. मी पण तोच विचार करते की असं कसं झालं, तू जरा शांत बस ना. ते करते लगेच. आता त्या पत्रकाराला फोन लावलेला असतो अलकनंदा. आता फोन उचलतो. अलकनंदा मॅडमचा फोन. पत्रकाराने आता फोन उचललेला असतो आणि हॅलो मॅडम बोला की. ए मूर्खा, इंद्रनीलचा ती बातमी, तो फोटो, तो पत्रातला मजकूर तूच छापलाय ना? लाज वाटली नाही काय रे हे सगळं करता? त्याच्या सांगण्यावरनं केलं रे हे? तुझी एवढी हिंमत? माणूस कोणाचा आहे माहिती तुला? माझा माणूस आहे तो. माझ्या माणसाच्या विरोधात छापलंय, एवढी तुझी हिंमत? नोकरी राहायची की नाही, की काढून टाकू तुला नोकरीवरनं? आता चिडलेली असते, त्याला जरा धमकी देत असते. तो म्हणतो, मॅडम माझं ऐकून घेता का? शिक्षण मंत्र्याची मुलगी श्रावणी मॅडम आल्या होत्या ना, त्यांनी ते सगळं करायला लावलंय मला. श्रावणी आली होती आणि श्रावणीने करायला लावलं? हो, सगळं काही श्रावणीनेच करायला लागलंस तू. वा वा वा, आता मी काय तुला सोडत नसतो. वा, राज्याच्या शिक्षण मंत्र्याची पोरगी समोर येऊन उभी राहते, काहीतरी करायला लावते तेव्हा करायला लागतं, नाही तर ती काय करू शकते आपल्याला तर माहिती. सारख्या सामान्य पत्रकाराची काय पिशात तिला नाही म्हणायची मॅडम? तुम्ही समजून घ्या की. ऐकलं नसतं ना तर माझी वाट लावली असती, वाट. धमकावलं मला. त्याच्या आता एका फोनवर नोकरी जायला पटकन ही बातमी छाप, परत कुठे मिळणार नाही, धमकी दिली, काहीही बोलायला लागल्या. आणि सगळ्यात महत्वाचं कसं आहे ना मॅडम, माझ्या करिअरचा प्रश्न आहे. आणि करिअरचा प्रश्न म्हटलं तर मी काय थांबत नसतो. मी घाबरलो आणि लगेच मग ती बातमी घेऊन टाकली आणि लगेच छापून टाकली. बाप तिला भीकही घालत नाही आणि ती तिच्या बापाचं नाव वापरून तुला धमकावते आणि तू घाबरलास काय रे मूर्खा? तिचा बाप तिला घरात सुद्धा घेत नाहीये, तिला इथे उभं राहायची सुद्धा लायकी नाहीये आणि तू तिला घाबरलास. तिने तुला घाबरवलं आणि तू घाबरलास मूर्खा. आणि तिला घराबाहेर काढलं, तिच्या पोकळ धमक्यांना घाबरलास आणि आमचाच गेम वाजवला. तुला काही अक्कल विक्कल आहे की नाही रे? तो पत्रकार म्हणतो, मॅडम कसं आहे, नाही इलाज होता, ट्राय टू अंडरस्टँड, प्लीज प्लीज तुम्ही समजून घ्या मला. ती दाखवली आणि मग मी घाबरलो. कुठचा ठेव फोन, नालाय कुठलचा. आता फोन ठेवलेला असतो अलकनंदाने. अहो मॅडम काय म्हणलाय सांगा की. तो काय म्हणतोय मॅडम? गप का राहिला सी, सांगा की. श्रावणीने आपला डाव आपल्यावरच उलटवलाय. ती स्वतः गेली होती तिथे आणि तिने ते पत्रकाराकडे गेली आणि सगळं काही धमकी देऊन छापून घेतलं. ही श्रावणी श्रावणी अशी डोक्यात जाते ही श्रावणी, हिचा गेम मी वाजवणारच. आता स्वीटीला तळतळ आलेली असते की श्रावणीची एवढी हिंमत की ती माझ्या भावाची बातमी छापून देते. आता मी श्रावणीला काही सोडत नसते. ती म्हणते, मॅडम तुम्हाला ध्यानात येत आहे का, आपल्यालाच आपल्या जाळ्यात अडकवलंय आणि आपलं जे पितळ उघडं आपण पडू नये यासाठी धडपड करत होतं, ते पितळ तिने सगळ्यांच्या समोर उघडं पाडलंय. ती बधीर झाली असती ही स्वीटी, तिला काय करावं आणि काय नाही काहीही सुचत नसतं. तेवढ्यात आता फोन वाजलेला असतोय. मम्मीचा फोन आहे. मम्मी बोल की. ए मम्मी बोल की. ती रडायला लागलेली असते.
खूप घाबरलेली असते. कुठे आहेस तू श्रावणे? स्वीटे. घरी निघून इथे लय राडा झालाय. शेजारच्या बायकांना घेऊन घरात घुसली आणि तिने सगळाच राडा घातलाय. लवकर तू इथे फार तमाशा केला इथे. तिने इंद्रनीलला मारलंय आणि चपलाचा हार सुद्धा घातलाय. फार वाईट अवस्था केली आणि सगळ्यात महत्वाचं पोलीस सुद्धा बोलवलंय. पोलीस पण आले. तू लवकर ये. स्वीटी म्हणते होय 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 मी लगेच येते लगेच येतो. तू शांत आधी. मम्मी रडत असते. फोन लावलेला असतो. काय बातमी पोहोचवायची ती स्वीटी पर्यंत पोहोचलेली असते. आता फोन बंद करते. ती खूप घाबरलेली असते. रडवेली झालेली असते. तेव्हा अलकनंदा म्हणते काय ग स्वीटी काय झालंय? एवढी काय घाबरलीये? अगं सांग की. मॅडम त्या श्रावणीचं काय करू? मी काही तिला सोडत नसत्या. बातमी देऊन थांबली नाही. घरी जाऊन तिने राडा घातलाय. कॉलनीतल्या बायका गोळा केल्या. इंद्रणीला चपलाने मारलं आणि चपलाचा हार त्याला घातलाय आणि पोलीस सुद्धा घरला बोलवले. त्या श्रावणीने थैमान माजवलंय घरी. काय राडा घातलाय तिने तुम्हाला काय सांगू. त्याच्या बायकांचा मोर्चा घेऊन आलीये घरला की हा फसवतो, लोकांच्या गरीब पोरींचा फायदा घेतो. काय 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 बोलत होती. आई इतकी घाबरली आहे. काय राडा घातलाय त्यांनी तुम्हाला काय सांगू. पोलिसांना सुद्धा घेऊन आली आणि इंद्रणीला चपलाने तोडवलाय बायकांनी. काय सांगते? हो सगळं काही श्रावणीने सांगितलंय. श्रावणीची एवढी हिंमत. स्वीटी तू इथे थांबू नको. तू पटकन पळ. घरी काय करायचंय ते बघ तू व्यवस्था. तोपर्यंत बाकी काय करायचं कसं करायचं मी बघते. आणि सगळ्यात महत्वाचं या श्रावणीची एवढी हिंमत वाढली आहे. एवढी हिंमत तिच्यात आलीच कुठून मला कळतच नाहीये. आता स्वीटी पळालेली असते आणि आता अलकनंदा जी असते ती मनाशीच बोलत असते की या श्रावणीचं काय करावं आणि काय नाही काही कळत नाहीये. या पोरीला आता कसं थांबवू कसं अडवू माझ्या तर डोक्यातच काही बसत नाहीये. स्वीटीचे हे पराक्रम पाहून अलकनंदा सुद्धा जरा थरारलेली असते. तिला काय करावं आणि काही नाही काही सुचत नसतं. इकडे आता इन्स्पेक्टर साहेब जे असतात त्या बाकीच्या बायकांना म्हणत असतात काही करू शकत नाही. चपलांचा हार वगैरे त्याला असं मारणं वगैरे हा गुन्हा आहे. इंद्रणीलची आई समोर आलेली असते रडत असते. या सगळ्या बायकांनी माझ्या पोराला मारलंय तेही चपलानं. घरात घुसून माझ्या मुलाला मारलंय. सगळ्या बायका बघा तुम्ही सगळ्या बायकांना अटक करा आत्ताच्या आत्ता. असं ती जरा धीट असते. ती म्हणते ओ कायद्याच्या बाता इथे मारू नका. दुसऱ्यावर अन्याय करता कायदा तुम्ही मोडता आणि कायद्याच्या बाता आम्हाला सांगताय. जराही लाज वाटत नाहीये का? बाप पोरीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं वाऱ्यावर सोडून दिलं तेव्हा तुझा कायदा कुठं गेला होता रे इंद्रणील? थोबाड उचकटव की. आता आवाज उठवतात हा कसा फसवू शकतो एखाद्या मुलीला. श्रावणी म्हणते बरोबर आहे. या इंद्रणीलने माझ्या नंदेला फसवलंय आणि आता तिचा स्वीकार करायला नकार देतोय. डायरेक्ट वर हात करतो आणि म्हणतो की मला माहित नाही हे काय. हा इंद्रणील एक नंबरचा घाणेरडा मुलगा दिसतो तसा नाहीच आहे साहेब. पाप केलंय आणि त्याची शिक्षा त्याला मिळायला हवी. साहेब तुम्ही काहीतरी करा आणि इंद्रणीलने जे पाप केलंय त्याची शिक्षा तिला द्या म्हणजे द्याच. बायका असं त्या खूप चिडलेले असतात. आत्ताच्या आत्ता याला अटक करा नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने बघू. मग स्वीटी आलेली असते आणि स्वीटी भावाची ही अवस्था बघते आणि फार तिला तळतळ आलेली असते. त्याच्या गळ्यातला चपलाचा हार वगैरे काढते आणि हे समजा काय चाललंय लाजा वाटत नाहीत का? ए श्रावणे समजा तू केलंस ना. हिंमत कशी झाली का माझ्या भावाला बदनाम करायची? जरा पण लाज वाटली नाही? कोणतं स्वीटे तोंड सांभाळून बोला. तुझ्या भावाने हिंमत केली मग आम्ही हिंमत केली त्यामुळे स्वीटे तोंड सांभाळून बोलायचं. बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त केले याने तेव्हा याला लाज नाही वाटली आणि याला काय चपलाचा हार घातला तर एवढी तापलीस होय. तिला पाठीशी घालतीये जराही लाज वाटत नाही का ग स्वीटी? त्यांना समजून सांगायला आलतो आम्ही. याने आम्हाला धुडकावून लावलं. अजिबात काही ऐकलं नाही. माझ्या बहिणीची बातमी जेव्हा पेपरात आली तेव्हा तिला कसं वाटलं असेल ग? कुठे तोंड दाखवावं कुठं बाहेर निघावं असं तरी इच्छा राहिली का तिची? आणि आता तुझ्या भावाची बातमी आली पेपरला तर एवढी तळतळ येते तुला. आणि श्रावणी स्वीटीला इंद्रणीला इतके बोलतात कारण हे सांगितलं की सानिकाचा फोटो नाव सगळं काही तूच दिलं होतं त्या बातमीदाराला आणि तूच म्हटली की अशी अशी बातमी छापा. त्या पत्रकाराने आम्हाला सगळं सांगितलंय स्वीटी. सगळं कारस्थान तुझं होतं फक्त आणि फक्त सानिकाला बदनाम करण्यासाठी. इंद्रणीलची आई स्वीटीकडे बघतात आणि त्यांना आश्चर्यच होतं की इतकी नालायक वागू शकते ही स्वीटी. त्यांनी विचार सुद्धा केलेला नसतो. ते वाटतील ते बोलायले असं नाहीये. सगळं खोटं सांगायली तर काही पण केलेलं नाहीये. साहेब कसलं पोलीस हा? यांना काहीतरी अटक वगैरे करा. काहीही आरोप लावती माझ्यावर. ती तक्रार करायला लागली आणि तुम्ही बघत बसले होय. निशा न करता डायरेक्ट आमच्या घरात घुसला. ही कोणती कारवाई तुमची? काय का तुमच्याकडे वॉरंट? आमच्या घरात डायरेक्ट घुसलात. त्यांना उगाच खोटं बोलू नको आणि विषय इकडे तिकडे भरकटू नकोस. हे दोघं गुन्हेगार आहे. मी तुम्हाला पुराव्यात सगळं सांगू शकते. मी म्हणते श्रावणे बंद पडा. आत्ताच सांगतोय बंद पड नाही तर लय मागात पडन. म्हणते सगळ्या बायकांनी लगेच निघायचा पटापट निघायचं. मला अटक करायला आल्या ना पुरावा काय तुमच्याकडे सांगा की? आणि याची बहीण खरं सांगायली आहे याबद्दल काय पुरावा आहे सांगा की? काय पुरावा आहे सांगा की साहेब? म्हणते साहेब हिचे नाटकं ऐकू नका. ही एक नंबरची नाटकी पोरगी आहे. हिला पोलीस स्टेशनला घेऊन जा आणि इतकं बडवा की त्याची कातडे सोलवा. फोडा ना त्याला की पटापट सत्य बोलेल तो. म्हणते श्रावणे तोंडाली इंते बोलू नको साहेब. जरा ऐका तुम्ही. त्याची भाषा मला पण कळती बरं. मंत्र्याची पोरगी सांगती म्हणून घरी आला कळतंय की आम्हाला. नियम धाब्यावर बसवले आणि शिक्षण मंत्र्याच्या पोरीने आवाज दिला की आला पळत. निर्दोष त्याने काहीच केलेलं नाही. याचा काय पुरावा आहे सांगा की? कोर्टात उभी राहिली ना तर पुरावा काय देणार? असं सिद्ध करणार की इंद्रणीलच त्या पोरीचा
पोटात जे बाळ आहे त्याचा बाप आहे, ते निघायचं आता लगेच निघायचं. म्हणजे थांबा, जायचं नाहीये, जाऊ शकत नाहीये, ही तुम्हाला सांगणार आणि तुम्ही ऐकणार, हे शक्यच नाही. त्याप्रमाणे ते बरोबर बोलताय मॅडम, आम्ही काही करू शकत नाही. बायकांनी एवढा त्रास दिला इथं, मानसिक शारीरिक, माझ्या भावाला आईला त्रास दिला म्हणून काहीच केलं नाही तुम्ही साहेब. निष्काळजीपणामुळे नोकरी सुद्धा जाऊ शकते बरं साहेब. त्यांकडे तक्रार करते आणि तुमची नोकरी कशी टिकते ना ते बघतेस. इन्स्पेक्टर सॉरी म्हणतो आणि सगळेच आता चाललेले, सगळे गेलेले असतात. स्वीटी आता श्रावणीच्या समोर येते आणि म्हणते, काय गे श्रावणी, खल्लास? दोघांनी मिळून इथे जो काही तमाशा घातलाय ना, तुम्हाला किंमत मोजावी लागणार म्हणजे लागणार. सगळं किंमत मोजायला लागणारा शब्द आहे माझा. इथे तुला काय वाटलं, पोलिसांची 4 शब्द काही न्यायाची बोलली तर लई शहाणी झाली असेल, अक्कल आली होय? ए स्वीटच्यात घे, तुझ्या भावाने चूक केली आणि त्याला शिक्षा दिल्याशिवाय मी काय गप्प बस. एकाची बदनामी मी केली, हो तूच केलीये. पुरावा आहे ग तुझ्याकडे, पुरावा हवाय तुला ना ग, तुला पुरावा. पणा करून सानिकाचं नाव, फोटो दिले होते ना बातमी छापण्यासाठी, ते त्या पत्रकाराला आम्ही दोघं भेटलो, त्याने आम्हाला सगळं खरं खरं सांगितलं. तू आणि आत्याने दोघांनी मिळून त्याला प्रेशराईज केलं आणि त्याला ही बातमी छापण्यासाठी दबाव टाकला आणि म्हणून बिचाऱ्याने बातमी छापली आणि सगळं काही त्याला लागत होतं, फोटो मसाला सगळा तुम्ही पुरवला, बरोबर ना ग स्वीटे? आणि शुभूने सगळं बोलणं रेकॉर्ड केलंय, क्लिप आहे आमच्याकडे, हवं तर ऐकू का? स्वीटीने खाली मान घातलेली असते, निर्लज्ज स्वीटी आता खाली मान घालते आणि आईला आश्चर्य होतं की बाई असून सुद्धा स्वीटी इतक्या खालच्या पातळीला जाऊन कशी वागतीये. स्वीटीच्याच आईला धक्का बसलेला असतो की स्वीटी असं का वागली. आई सोशल मीडियावरती क्लिप टाकणार आणि व्हायरल करणार, मग तुझी कशी बदनामी होते ना, तू बघ ना, कळणार आहे खरं काय आणि खोटं काय. धमकून बाहेर काढलं ना, ते उद्या परत येणार आणि आता तर अटक करून घेऊन जाणार. नाव सगळीकडे कसं पसरतं ना, बघस तू. तेच मला ग मी घाबरले. स्वीटी खरं काय ते कबूल करायला लागलेली असते आणि आता शुभूने फोन ऑन केलेला असतो. स्वीटी आता भावनेच्या भरात ऍटिट्यूड मध्ये खरं सांगायला लागलेली असते. काय सांगणार ग मीडियावाल्यांना, तू कबुली दिली माझ्या विरोधात आणि अलकनंदा मॅडम दोघांनी मिळून हा समजा प्लॅन केला, हे सांगणार मीडियावाल्यांना. फोटो माहिती त्याला पुरवली असं सांगणार, होय? ते बसली काय श्रावणे, धमक्याला घाबरत नसतो आम्ही, तुला काय करायचंय ना ते कर. मध्ये बातमी मीच दिली, मी सांगते उघड उघड, मीच सांगितलं होतं त्याला असं असं छाप. मात्र इंद्रनील आणि स्वीटीच्या आई आश्चर्यचकित होतात आणि बघतच राहिलेले असतात की हे काय चाललाय तमाशा, की जगाला माझ्या भावानेच तिला फसवलंय. मी कबूल करते, माझ्या भावानेच ते सानिकाला फसवलं आणि इथून पुढे सानिकाची बदनामी मी करणार, तुझ्या तोंडावर कबूल करते श्रावणी. शुभू आणि श्रावणी गप्प बसलेले असतात आणि ही स्वीटी इतकी बडबड करत असते, सगळं काही गुन्हा जो केलाय तो कबूल करत असते. अवस्था झाली श्रावणी, तुझी काय कपडे काय ते, अरे रे 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 यायला लागली ग, दया यायला लागली. सरच्यांनी लात मारून घराबाहेर काढलं ना ग, ना तुझ्या सासूबाईंनी घरात एंट्री मिळायला पाहिजे ना, म्हणून सगळं चाललंय तिचं. त्याला न्याय देण्याचं नाटक करते, होय? त्याला रस्त्यावर आणणार म्हणजे आणणार, शब्द आहे माझा. कुठंच तोंड दाखवायची जागा ठेवणार नाही, शब्द आहे माझा. तिचे बघ कसे आणि काय काय हाल करते मी, इतकी बदनामी करते, इतकी बदनामी करते ना की बघ. कुटुंबाची वाट लावणार तेव्हाच माझ्या मनाला शांती मिळेल. म्हणते बासा बास, खूप बोलली स्वीटे तू, बर का बास. तुझ्या आणि तुझ्या भावाच्या पापाचा घडा भरलाय, तू बघ आता काय आणि कशी शिक्षा मिळते. ते बाहेर येतं म्हणजे येतं, फार वेळ ते लपू शकत नाही, कारण ते सत्य आहे ना, ते डोकं वर काढतं स्वीटे. काही ती क्लिप सोशल मीडियावर टाकणार म्हणजे टाकणार, काय जगाला तुझा खरा चेहरा दाखवणार म्हणजे दाखवणार. कुणाची वाट लावायला निघेली ना तू, बघू कुणाची वाट लागते ना, कुणाची वाट लागतीये बघूच या. मी गेलेली असते रागारागाने, तिच्या मागे शुभू सुद्धा गेलेलं असतो. इंद्रनील घाबरलेला असतो, आई रडत असते आणि स्वीटी मात्र रागाने अशी तंतन तंतन करत असते. ही अण्णा, सानिका, शुभू, श्रावणी बाहेर येतात आणि सगळ्यांना आवाज देऊन बाहेर ये असं सांगतात. काय नवीन राडा आहे रे, कशासाठी बोलवलं आम्हाला, आज काय करायचंय? सगळे चाललेले असतात, आता कुणाच्या आबरूचे धिंडवडे काढायचे बाकी आहे. म्हणतोय तायडे गबस, राडा बिडा काय नाही, आधी ऐकून घे आणि मग बडबड कर. मीवर आरोप केले होते ते खोटं आहे ना, हे सिद्ध करण्यासाठी आलोय आम्ही, तेही पुराव्या सकट दाखवलेला असतो. पेपरमध्ये इंद्रनीलच्या विरोधात श्रावणीने बातमी छापलेली असते, सगळ्यांना शुभू दाखवत असतात. इंद्रनीलच्या पापाचा घडा भरला तर वा वा वा, मी कुणी द्यायला लावली पेपरमध्ये. अण्णांना प्रश्न पडलेला असतो, तसाच सगळ्यांनाच प्रश्न पडतो की हे कुणी केलं. मी म्हणते बाबा, ती बातमी मी छापून आणायला लावली पेपरात. ते काय गे नट्ट मोगरे, पुरीच्या आधी समाजात नाच चक्की, आता बदनामी करायचा विडा उचलला की काय तू? ए नट्ट मोगरे, घरच्या भानगडी ढवळाढवळ करायची काय गरज आहे ग तुला? बातमी कशाला पेपरात दिली ग? त्याची बदनामी करायला नाही दिले सासूबाई, सानिकाला न्याय मिळावा म्हणून बातमी छापून आणली, तिला चांगलीच अद्दल घडवावी म्हणून हे सगळं केलं. म्हणते हो बाई हो, अख्ख्या जगात तुलाच अक्कल आहे ना, आम्हाला कुठे अक्कल आहे? पेपरातली बातमी सानिकाच्या प्रेग्नन्सीची तू दिली नाही याचा काय पुरावा आहे? काय गए, जशी इंद्रनीलची आता तू दिली तशी ती सुद्धा तूच दिली असेल तर? म्हणते बरं, तुम्हाला असं वाटतं ना की ती बातमी मी दिली आहे, शंकेचं निरसन करायला माझ्याकडे पुरावा आहे की? म्हणते ऐका तर, खरं काय आणि खोटं काय ऐका तुम्ही. पत्रकारांनी जे कबूल केलंय ते सगळं ऐकवत असते. इंद्रनीलची बहीण स्वीटी आणि अलकनंदा मॅडम त्यांनी स्वतः श्रावणी सानिकाचे फोटो आणि ती बातमी छापायला लावली होती. दोघी स्वतः आल्या होत्या आणि धमकी देऊन ही बातमी छाप असं त्यांनी मला सांगितलं होतं.
पत्रकार स्वतःच्या तोंडाने कबूल करत असतो आणि हे सगळ्यांना श्रावणी ऐकवत असते. मोबाईल फोन मध्ये नंबर पण त्यांच्याच एका माणसाने सेव्ह केला होता. सगळी त्यांनी तशी तयारी करून ठेवली होती. आता चपापलेला असतो. शुभू आता शशांकडे बघत असतो. आता तरी पण शहाणपणा करते आणि म्हणते कशावरनं हा खरं बोलतोय, आपल्याला पैसे दिले नाही, धमकी बिमकी दिली नाही, कशावरनं सांगा की. या पोरीवर तर अजिबात विश्वास नाही, काही पण करते ही पोरी. इतक्या खालच्या पातळीला जाऊन वागत असते की त्या वागण्याला काही लिमिटच राहिलेली नसते, बसलेला नसतो. श्रावणी म्हणते अजून एक पुरावा आहे ना, बघा की मग तुमची बोलती बंद होणारच. जे बोललेली असते सगळं रेकॉर्ड करून आणलेलं असतं आणि ते सगळं काही आता ऐकवत असते श्रावणी. म्हणते आता ऐकाच तुम्ही, मग तुम्हाला कळेल. स्वीटी म्हणलेली असते की हो, सगळ्या जगाला कळू दे की सानिकाचं जे बाळ आहे पोटातलं त्याला बापच नाहीये, कुणी तिला स्वीकारायला तयारच नाहीये आणि जे काही झालंय ते सगळं मीच करून आणलंय आणि मीच तिची बदनामी केली. आणि सगळ्यात महत्वाचं, अजून सुद्धा मी तिची बदनामी करणार म्हणजे करणार. सानिकाला रस्त्यावर आणणार, पुरती बर्बाद करणार, तेव्हा मी थांबणार. स्वीटीने स्वतःच्या तोंडून तो गुन्हा कबूल केलेला असतो आणि हे सगळं रेकॉर्डिंग असतं. मगाशी पत्रकाराचं रेकॉर्डिंग ऐकवलेलं असतं आणि आता जी स्वीटी बोलली मगाशी, जी स्वीटीने कबुली दिलेली असती, तर सगळ्या गोष्टी ऐकवत असतात. आता घरची लोक चपापलेली असतात आणि खरंच बिचाऱ्या श्रावणीने काहीच केलं नाही, केलंय ते स्वीटीने केलंय हे सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. आता यांच्या थोबाडावर 12 वाजलेले असतात. अण्णा मात्र सगळ्यांच्याकडे आता रागाने बघत असतात. सानिकाची बातमी पेपरमध्ये मीच दिली होती आणि इथून पुढे सुद्धा बदनामी मीच करणार आहे, तुला लिहून देते मी श्रावणे, काही झालं तरी मी त्या सानिकाला सोडणार नाही म्हणजे नाही. आता मात्र सानिकाच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलेलं असतं की सगळं काही स्वीटी करते आणि आपण विनाकारण या श्रावणीला टॉर्चर करतो. आईचे डोळे उघडलेले असतात. त्या स्वीटीनं कसा गेम खेळला बघितला का, कारभारने विनाकारण या बिचाऱ्या श्रावणीला टॉर्चर केलं, नको नको ते बोलली. आणि खरे गुन्हेगार कोण, तर ती स्वीटी. आणि कुणाला बोल लावले, तर या श्रावणीला. कारभारने अगं जरा विचार करून वाग, तुला लई वेळा सांगत असतो मी. कारभारणीचं थोबाड बंद झालेलं असतं. अण्णा म्हणतात जरा डोकं जागेवर ठेवून वागत जा, बोलत जा. उघडलेत का माझ्या सुनेवर नाही ते आरोप केले, नको ते तिच्यावर लांछन लावलं, काय तर तिला घराच्या बाहेर काढलं, उपाशी तापाशी ठेवलं. तिनं बिचारीनं काहीही केलेलं नाहीये, झालंय का सिद्ध. मागीन तर ती स्वीटी निघाली. कारभारने उघडलेत का डोळे, कारभारने. तिचं थोबाड तर बंद झालेलं असतं. असं वाकडं तिकडे थोबाड करून शोभी आता खाली बघत असते. म्हणतात आता मात्र माझ्या सुनेला मानानं तुला घरात घ्यायला लागणार म्हणजे लागणार. करून सुद्धा आई म्हणते नाही, मी तिला घरात घेत नसते. ट्रेनची बातमी पेपरात छापायची काय गरज होती हिला, पुरीची बदनामी झाली ना. कारभारने बास, किती लपछपी करशील ग आणि किती या पोरीला बदनाम करशील. ती खरी आहे आणि ती किती वेळा दाखवण्याचा प्रयत्न करते, पण तुझा खोटेपणा तू सारखाच उघडकीस आणते. कारभारने बंद कर हा खेळ आता. एक वेळेला माझ्या सुनेला छळायला वेगवेगळे आरोप करते आणि तयारच असतीस का ग आरोप करा. माझी सून निर्दोष आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट ही, आणि तिच्यावरचा कलंक मिटलेला आहे. कारभारने एवढं पुरेसं आहे आणि काही करून तुला घरात घ्यायला लागणार म्हणजे लागणार. माझा शब्द या कारभारने, घ्या तिला घरात आणि करा तिची आरती. गेलेली असते आतमध्ये, लगेच शोभी तिचं शेपूट आतमध्ये गेलेलं असतं. त्या रडतच दारात उभी राहिलेली असते. म्हणता श्रावणी लय भारी कामगिरी केलीस, मानलं तुला 1 नंबर. खूप कौतुक करत असतात श्रावणीचं. म्हणते सानिका आता शशांक टरकलेला असतो, इतका घाबरतो. महत्वाचं कॉल आहे, जरा करून येतो. शशांक आता बरोबर तिथून काढता पाय घेतो. काहीतरी विचित्र वागणं आहे हे आता शुभूच्या आणि श्रावणीच्या लक्षात आलेलं असतं. घरातलं कोण असेल जे स्वीटीला सपोर्ट करतंय, तिला आता प्रश्न पडलेला असतो आणि ती आणि शुभू आता बरोबरच विचार करतात. त्यांना दोघांनाही बरोबर शशांकवर डाऊट आलेला असतो. हा भाग तर इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार आहे ना, आपण अगदी थोडक्यात बघूया. मी आता सानिकाला म्हणत असते आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला चल आणि इंद्रनीलच्या विरोधात तक्रार दाखल करूया. सानिका रडत असते आणि आई म्हणते माझी सानिका कुठंच जाणार नाही, तक्रार विक्राल काही दाखल करणार नाही. आई आता आडवी पडत असते. जर सानिकाने तक्रार केली तर बरोबर इंद्रनीलला अटक होणार असते, पण आई तिला काही तक्रार करूच देत नाही. पोलिसात ना कोर्टात, मुक्ती केंद्रात ती कुठं बी जाणार नाही. आता विश्वंभर साहेबांच्या तिकडे पत्रकार आलेले असतात. त्या जवळच्या माणसांच्या कुटुंबात हे घडतंय साहेब, यावर तुमचं काय म्हणणं आहे. म्हणतात या प्रकरणात तो मुलगा जर दोषी असेल तर त्याला नुसार शिक्षा होणार म्हणजे होणार, मी कुणालाही पाठीशी घालत नसतो, सगळ्यांसाठी सारखा आहे. आता विश्वंभर साहेबांनी पत्रकारांच्या समोर सांगितलेलं असतं तो जो गुन्हेगार असेल तर शिक्षा त्याला व्हायलाच हवी. आता मात्र अलकनंदा रडायला लागलेली असते. काय करू आणि काही नाही तिला कळत नसतं. तिचा डाव पलटताना तिला दिसत असतो, ती हारतीये हे तिला कळत असतं. आता अलकनंदा काय डाव खेळणार आणि कशी बिचाऱ्या श्रावणीला परत त्रास देणार हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.